बातम्यात युद्धासंदर्भातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये भारतीय मालाच्या निर्यातीवर अतिरिक्त खर्च लागू झालाय। कांदा आणि इतर सामान वाहतुकीसाठी वाहतूकदारांकडून 3 मार्चपासून इमर्जन्सी सरचार्ज लागू केलाय। 20 ड्राय कंटेनरसाठी $2000, 40 ड्राय कंटेनरसाठी $3000 तर रिफर किंवा विशेष उपकरणांसाठी $4000 अतिरिक्त शुल्क आहे। हा सरचार्ज इराक, कतार, UAE, सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये लागू आहे। थेट जाऊयात नाशिकला, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे उपस्थित आहेत। अभिजित, गेले 4 दिवस हा माल आता इथेच पडून राहणार का असा प्रश्न पडला होता, आता मात्र अतिरिक्त सरचार्ज लावण्यात आलेला आहे। सुवर्णा, इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतीय शेतमालाला बसतोय, शेतकऱ्यांना बसतोय। कारण मागच्या 4 दिवसांपासून खरं तर निर्यात जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि आता हा माल निर्यात करण्यासाठी वाहतूकदारांनी त्यावर अतिरिक्त इमर्जन्सी सरचार्ज लागू केलेला आहे। 3 मार्चपासून हा इमर्जन्सी सरचार्ज लागू करण्यात आला आणि त्यामुळे आता भारताचा शेतमाल असेल किंवा अन्य कुठलीही सामग्री असेल ती आखाती देशांमध्ये पाठवण्यासाठी अतिरिक्त खर्च लागणार आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांकडून हा अतिरिक्त खर्च जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। त्याचा परिणाम आता पुन्हा एकदा भारतीय शेतमाल, मग तो कांदा असेल, केळी असेल, द्राक्ष असेल किंवा अन्य जो माल भारतातून आपण आखाती देशांमध्ये निर्यात करतो, पाठवला जातो, त्याला या सगळ्याचा मोठा फटका बसणार आहे। आपल्यासोबत कांदा व्यापारी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका किती परिणाम जो आहे कांद्यावर या अतिरिक्त सरचार्जचा होणार आहे। अतिरिक्त सरचार्ज लागू करण्यात आला आहे, किती मोठा फटका आता बसणार आहे? असं हे पहिलेच निर्यात ठप्प झाले ते युद्धामुळे त्याचा परिणाम असा होता का बाबा आमचे जे कंटेनर उभे होते, आज त्याला जर सरचार्ज म्हणजे 10,000 रुपये कमीत कमी एका कंटेनरला सरचार्ज लावलेला। दुसरी गोष्ट जे शिपिंगचा गेटिंग चार्ज पण लावला आहे तो किमान $3,000 डॉलरच्या हिशोबाने, म्हणजे किमान एक याला 4 लाख रुपये खर्च। तर एवढा खर्च व्यापारी भरू शकत नाही। बऱ्याचशा लोकांनी जे कंटेनर होते ते परत मागवायला सुरुवात केलेली आहे आणि जे कंटेनर उभे त्याला एवढा खर्च असून बी ते वेळेत पोहोचण्याची गॅरंटी देत नाही आहे। त्याच्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम बाजारभावावर झालेला आहे। आज जर तुम्ही बघितलं तर नाशिक जिल्ह्यात काय पूर्ण महाराष्ट्रामधल्या बाजारभावामध्ये किमान 3 रुपयाने तफावत निर्माण झालेली आहे आणि असंच वातावरण जर राहिलं तर इतर मालाला आणि केळी बिळी जे फ्रूट मार्केट आहे याच्यावर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव दिसू शकेल। पण पाहतोय खरं तर कांदा जो आहे आत्ताच नवीन उन्हाळ कांदा जो आहे तो बाजारात यायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात आवक बाजारामध्ये कांद्याची होती आणि युद्धामुळे आता कांद्याला त्याचा मोठा फटका बसतोय, इतर शेतमालाला बसतोय आणि येत्या काळामध्ये युद्ध जर अशाच पद्धतीने सुरू राहिलं तर भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त सुरू झाली असली तरी फटका मात्र भारतीय शेतकऱ्याला बसतोच आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।